नमस्कार, किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण सगळ्यांची आवडती कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 बाउल फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे। अर्धा वाटी बेसन पीठ, 1 चमचा हळद, चवीपुरता मीठ, लसूण मिरची पेस्ट आणि अर्धा चमचा हिंग घेतला आहे। सर्वप्रथम कोथिंबीरमध्ये हळद घालून घेऊया, नंतर मीठ घालून घेऊया, यानंतर हिंग घालून लसूण मिरचीची पेस्टही घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया। नंतर यामध्ये थोडे थोडे करून बेसन पीठ घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया। नंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून एक छोट्या आकाराचा गोळा करून घेऊया। गोळा तयार झाल्यानंतर हाताला थोडे तेल घेऊन वडीला छान असा आकार देऊन घेऊया। एवढ्या कोथिंबीरीच्या आपल्या 3 वड्यांचे रोल्स तयार झाले आहेत। तर एका भांड्यात पाणी घेऊन त्यावर चाळण ठेवून चाळणीला 1 चमचा तेल लावून घेऊया, म्हणजे वडी स्टीम झाली की खालून चिकटणार नाही। यामध्ये आता एक एक करून वड्या ठेवून घेऊया। नंतर यावर झाकण ठेवून 15 मिनिटे वड्या चांगल्या स्टीम करून घेऊया। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूयात। 15 मिनिटांनी सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने वडीला टोक लावून पाहूया, वडी शिजली आहे की नाही। हे पहा, वडी छान शिजली आहे। नंतर कढईत तेल गरम झाले की एक एक करून वडी तेलात सोडून घेऊया। एक साईडने वडी तळून झाली की दुसऱ्या साईडनेही चांगली कुरकुरीत होईपर्यंत वडी फ्राय करून घेऊया। तेल चांगले निथळून वडी काढून घेऊया। हे पहा, कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहे। अशी ही चमचमीत खमंग कोथिंबीर वडीची रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।